नमस्कार, जय शिवराय मित्रांनो मी मनोज इंगळे। मित्रांनो, राज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2555 कोटी रुपयाचा पीक विमा वितरित केला जाणार आहे आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2852 कोटी रुपयाचा पीक विमा योजनेच्या अंतर्गत शेतकरी आणि राज्य शासनाचा हिस्सा पीक विमा कंपनीला वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। याच्याबद्दल विविध GR निर्गमित करण्यात आले आहे आणि या GRच्या माध्यमातून ही पीक विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि हाच पीक विमा आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला आता सुरुवात देखील झालेली आहे, ज्याच्यामध्ये 2022चा खरीप हंगाम, 2022चा रब्बी हंगाम याच्यासाठी 2,27,00,000 रुपये प्रलंबित असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, याचबरोबर बुलढाणा असेल, चंद्रपूर असेल, तसेच इतर जिल्ह्यातील जे काही शेतकरी खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते अशा शेतकऱ्यांना 110% जास्त नुकसान भरपाई म्हणून 181 कोटी रुपयाचा पीक विमा वितरित केला जाणार आहे। ही रक्कम शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। याचबरोबर रब्बी हंगाम 2023 मध्ये सुद्धा बुलढाणा असेल, सोलापूर असेल, तसेच इतरही काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी त्यांना पीक विमा भरपाई देण्यासाठी 63,14,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा पीक विमा होता तो म्हणजे 2024चा खरीप हंगाम 2024 मध्ये 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये काही अग्रिम, काही जिल्ह्यामध्ये वाईड स्प्रेड, तर काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे क्लेम, अशा प्रकारे पीक विम्याची म्हणजे प्रतीक्षा होती। अशा या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण करण्यासाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 2308 कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये अग्रिम म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमुळे मध्यवर्ती झालेलं नुकसान, याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले क्लेम, अशा दोन्ही नुकसान भरपाईसाठी 2308 कोटी रुपयाची रक्कम पीक विमा कंपनीच्या माध्यमातून डायरेक्टली शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे आणि एकंदरीत या सर्व हंगामासाठी प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी वेगवेगळ्या GRच्या माध्यमातून 2852 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्यानंतर पोस्ट हार्वेस्ट किंवा इतर जे काही एल्ड बेस वगैरे विमा असेल तो पुढे चालू राहील, त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल। तुर्तास मात्र या पहिल्या टप्प्यामध्ये 64 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। एकंदरीत 31 मार्च पूर्वी पीक विमा वितरित होणार अशा प्रकारची माहिती कृषी मंत्र्याच्या माध्यमातून देण्यात आली होती आणि याच अनुषंगाने अशा प्रकारचे महत्त्वाचे GR निर्गमित करून राज्य शासनाच्या हिश्श्याचं अनुदान वितरित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे। आता काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे। जसजसा हा निधी उपलब्ध होईल तसतसा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, सध्या जो पीक विमा मिळतोय हा फक्त आणि फक्त अग्रिमचा आणि ज्या काही शेतकऱ्याचे मध्यवर्तीचे क्लेम आहेत त्यांचा असणार आहे। यील्ड बेसचे कॅल्क्युलेशन आणि त्याचे वितरण अजून सुरू झालेले नाही। त्याच्याबद्दल ज्या काही अपडेट येतील त्या आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी घेणार आहोत। तर मित्रांनो, भेटू अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।